हॅलो अँड वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही फिरायला निघालो होतो बाहेर आणि आम्हाला जायचं होतं ट्रेंड्समध्ये शॉपिंग करायला. बघूया म्हटलं काय ऑफर आहे आणि काय टी शर्ट वगैरे मिळत असेल डिस्काउंटमध्ये तर घेऊया. तर आम्ही गेलो. माझ्या बहिणीला पण टी शर्ट वगैरे स्वेटशर्ट घ्यायचे होते. तर आतमध्ये गेल्यानंतर हृदयाचं जे चिप्सचं पॅकेट होतं ते त्यांनी तिथेच ठेवायला लावलं बॅगमध्ये, कारण तिथे त्यांचे कपडे वगैरे घाण व्हायला नको म्हणून. मग ते आधी ठेवून गेलं. नंतर आम्ही टी शर्ट बघितल्या. 200 रुपयाला 199ला एवढ्या छान टी शर्ट होत्या आणि क्वालिटी पण छान होती. आणि काय होते ना, आपण जर ऑनलाईन पण मिळतात या ट्रेंड्सच्या टी शर्ट, पण आपण जर इथून घेतल्या जाऊन तर आपल्याला हात वगैरे लावून बघू शकतो, आपण ट्राय करू शकतो, कलर्स अवेलेबल असतात. म्हणून मला जर मी इथे वर्धेला आली तर इथे आम्हाला जवळ पडतं, तर मग मी ट्रेंड्समध्ये जाऊन एकदा ट्राय वगैरे करून टी शर्ट घेऊन घेत असते. मला लागतातच टी शर्ट. आणि ट्राउझर वगैरे पण खूप छान छान होते, कलर्स पण खूप छान होते, व्हेरायटी छान होती, साईज पण सगळे अवेलेबल होते. पॅन्ट्सवर पण ऑफर होते, 50% ऑफ, 25% ऑफ असं सगळं तिथे होतं. आणि मग आम्ही सगळं फिरलो, हृदया पण फिरली, खूप छान वाटलं. आणि थोडीशी आम्ही शॉपिंग पण केली आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच. त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर कसं आहे ना, ट्रेंड्स वगैरे अशा ब्रँडेड कपड्यांना आपण कपड्यांच्या शोरूममध्ये जर आपण गेलो घ्यायसाठी तर सगळे कपडे कॉस्टली असतात. आपण सर्वसामान्य लोक सगळे ते अफोर्ड करू शकू असं पण नसतं. पण कधी कधी कसं होतं ना, हे सगळे ब्रँड्स ऑफरमध्ये कपडे देत असतात, तर आपण त्या ऑफर मिस करायला नाही पाहिजे. आपण त्या ऑफर जेव्हा पण अवेलेबल असल्या जाऊन एकदा चेक करायला पाहिजे. आणि काही आपल्याला भेटत असेल ऑफरमध्ये, कधी कधी फायदा पण होऊन जातं. जसं आपण 1000 रुपीज किंवा 1000 रुपयाची जर शॉपिंग केली तर 25% आपल्याला कुपन मिळतो. आम्हाला पण आमची शॉपिंग पण बरीच झाली होती, तर कुपन भेटले होते. पण मग नंतर आम्ही काही अजून घेतलं नाही एक्स्ट्रा, कारण परत आतमध्ये जावं लागलं असतं आणि हृदया पण चिडचिड करत होती. मग नंतर खाली पण आलो आणि ताईनी थोडा स्पा करून घेतला आणि थोडी तिची हेअर कट करायची होती, तर माझ्या ताईनी हेअर कट पण करून घेतला. नंतर मग आम्हाला जाम भूक लागली होती. पिझ्झा वगैरे तर काही एवढं आवडत नाही, तर मग आम्ही आमचं आधीच ठरलं होतं की आपण छोले भटुरे खायचे. आमच्या इथे एक हॉटेल आहे, तिथे खूप छान छोले भटुरे मिळतात, तर आम्ही छोले भटुरे खायला आलो. मग हृदयाचं सुरू होतं आधीपासूनच. तिला पिझ्झाचं शॉप दिसलं, तिथे तिला ज्यूसच्या बॉटल दिसल्या, तर मग तिच्यासाठी एक मँगो शेक घेतला आणि विदाऊट बर्फचा तो मँगो शेक आम्ही तिच्यासाठी बनवून घेतला. मग सगळं फिरल्यावर आम्ही घरी आलो. तिचं पण पोट भरलं होतं, पण तिच्या आजीला काही समाधान नव्हतं की तिने बाहेर पोट भरून खाल्लं असेल, म्हणून तिची आजी तिला आता भरवत आहे. आणि मी तर बसली होती मस्त आरामात मोबाईल बघत. माझी जी एडिटिंग वगैरे आहे ते सगळे कामं मी करत बसली होती आणि आजी तिला मागे फिरून फिरून तिला जेवण भरत होती. आणि तिची मावशी पण होती तिच्यासोबत खेळायला. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जरा देखील आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एक लाईकमुळे मला खूप आनंद होतो आणि खूप उत्साही होते मी असे नवीन नवीन विषयांवर व्हिडिओ बनवायला. चला तर मग मी आता तुम्हाला दाखवते की आम्ही काय शॉपिंग केली. तर मी ह्या ज्या 2 टी शर्ट आहे त्या 199ला घेतल्या. एक ब्लॅक आणि एक पीच कलरमधून थोडी आहे. पीच कलर पण नाही आहे, तो असा थोडा वेगळाच कलर आहे. एक्झॅक्ट मला माहीत नाही तो कोणता कलर आहे. तर त्या कलरची मी एक घेतली. मला 2 कलर छान वाटले. आणि ही जी टी शर्ट आहे, ही टी शर्ट आणि ते ऑलिव्ह ग्रीन कलरची जी प्रिंट आहे ते स्वेटशर्ट आहे, तर ते माझ्या बहिणीचे कपडे आहे आणि तिने एक ट्राउझर पण घेतला होता. तर ही आमच्या दोघींची मिळून शॉपिंग होती, ट्रेंड्समधून केलेली. आणि छान आहे एकदम, क्वालिटी पण छान आहे, फिटिंगला पण छान आहे. ट्राय वगैरे करून बघितलं, खूप छान वाटलं. खूप छान कपडे होते आणि आम्हाला खूप मजा आली आज. मस्त वाटलं, एकदम फिरून फ्रेश वाटलं. हृदयाला पण खूप मजा आली.
माझ्या ज्या टी शर्ट आहे त्या तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्लॉगमध्ये बघायलाच मिळेल. कशा दिसते, कशा आहे, कशी क्वालिटी आहे ते आपल्याला कळेलच. आणि आणखी पण आम्ही थोडी शॉपिंग केली मार्केटमध्ये, ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला बाय करते आणि लगेच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.